तर आपण आज महाराष्ट्रातल्या प्रत्येक घरामध्ये बनवले जाणारे चिकुल्यांची रेसिपी पाहणार आहोत. पावसाळ्यामध्ये किंवा थंडीच्या दिवसांमध्ये अशा गरमागरम चिकुल्या खाण्याचा मोह कोणालाही आवरत नाही. पण बऱ्याच वेळेला या चिकोल्या पातळ होतात, रसा मिळून येत नाही, चिकोल्यांचा लगदा होतो. त्यामुळे त्या बेचव लागतात. तर हे सर्व टाळण्यासाठी आपल्याला काय करता येईल हे आपण या रेसिपीमध्ये पाहणार आहोत. तर रेसिपी मी तुमच्यासोबत भरपूर टिप्ससह शेअर केली आहे, म्हणून ती शेवटीपर्यंत नक्की बघत राहा. आणि तुम्हा सर्वांना एक विनंती आहे, जर तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर नक्कीच चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. म्हणजे छान छान रेसिपीज मी तुमच्यासाठी नेहमीच घेऊन येत राहील. चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे आपण 5 ते 6 लोकांसाठी या चिकोल्या बनवणार आहोत. तर इथे मी 3 वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. त्यामध्ये चिमूटभर आपण मीठ घालून घेतलेलं आहे. आणि आता एकदम आपण जसं पोळ्यांसाठी पीठ भिजवतो त्यापेक्षा थोडंसं घट्ट पीठ आपल्याला भिजवायचं आहे. अगदी खूप कडकही नाही आणि अगदी पातळही नाही. तर मध्यम कन्सिस्टन्सीचं पीठ आपल्याला इथे गव्हाचं भिजवून घ्यायचं आहे. एकदम थोड्या थोड्या पाण्याचा वापर करून. तर एकदम थोड्या थोड्या पाण्याचा वापर करून आपण इथे थोडंसं घट्टसर असं पीठ इथे गव्हाचं भिजवून घेणार आहोत. तर तुम्ही इथे बघू शकता अशा प्रकारे थोडंसं घट्टसर असं पीठ मी इथे भिजवून घेतलेलं आहे. खूप घट्टही नाही आणि खूप पातळही नाही असं. तर आता आपण या पिठाला पीठ भिजून झाले, थोडंसं तेलाचा हात लावून आपण याला साईडला ठेवून देणार आहोत. आणि हे पीठ आता आपण झाकून ठेवणार आहोत. आणि आता आपण डाळ बनवायला घेणार आहोत चिकुल्यांसाठी. तर मी इथे एका भांड्यामध्ये 1 वाटी मुगाची डाळ घेतलेली आहे. तर आपण 5 लोकांसाठी इथे 5 लोकांसाठी एकदम परफेक्ट असं हे डाळीचं प्रमाण आहे. तर आता ही डाळ आपल्याला स्वच्छ पाण्याने 2 पाण्याने धुवून घ्यायची आहे. तर स्वच्छ धुवून घेते मी ही डाळ आता. आणि डाळ आपली इथे धुवून झालेली आहे, तुम्ही बघू शकता. आणि इकडे मी सोबतच कुकरमध्ये पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं होतं. तर इथे 2 ग्लास पाणी मी कुकरमध्ये घेतलेले आहे. आणि त्यामध्ये आपल्याला हे पाणी गरम झालेलं आहे आपलं आता. आणि त्यामध्ये ही डाळ टाकून घ्यायची आपल्याला. इथे डाळ आपण कुकरमध्ये टाकून घेतलेली आहे, तुम्ही बघू शकता. आणि सोबतच आपल्याला यामध्ये चिमूटभर हळद टाकून घ्यायची आहे. आणि एक अर्धा चमचा तेल टाकून घ्यायचे आपल्याला यामध्ये, म्हणजे डाळ आपली छान मऊसूत अशी शिजेल. आणि 1 शिटीमध्ये आपला कुकर होईल, कारण आपलं पाणी चांगल्या प्रकारे गरम झालेलं होतं. आणि जर तुमचं पाणी गरम नसेल तर एखाद शिट्टी तुम्ही आणखी घेऊ शकता. तशी ही मुगाची डाळ खूप लवकर शिजते. तर इथे झाकण लावून आपण 1 शिटी याची काढून घेणार आहोत, म्हणजे आपली डाळ चांगल्या प्रकारे शिजून जाईल. आणि सोबतच आता आपण याचं वाटण बनवायला घेणार आहोत चिकुल्यासाठी लागणारं. तर इथे मी 9 ते 10 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या, अर्धा चमचा जिरे आणि भरपूर सारी कोथिंबीर आपण यामध्ये घालणार आहोत. आणि हे सर्व पाणी न घालता आपण मिक्सरला फिरवून घेणार आहोत. आणि सोबतच तुम्ही इथे बघू शकता आपली डाळसुद्धा चांगल्या प्रकारे शिजून तयार झालेली आहे. तर एकच शिट्टी घेतली होती मी कुकरची, त्यामध्ये एकदम परफेक्ट अशी डाळ आपली शिजून तयार झालेली आहे. तर आपल्याला ही डाळ घोटायची वगैरे नाही आहे, अशीच आपण वापरणार आहोत. आणि सोबतच मी ते पुन्हा कुकर गॅसवर ठेवलेलं आहे. तर कुकरमध्येच आपण चिकुल्या बनवणार आहोत. तर कुकर आपला चांगल्या प्रकारे गरम झालेला आहे, तुम्ही ते बघू शकता. आणि यामध्ये आपल्याला 3 ते 4 पळ्या तेल टाकून घ्यायचे. आणि तेल चांगलं गरम झाल्यानंतर आपण यामध्ये जिरे मोहरी घालून घेणार आहोत. जिरे मोहरी छान तडतडल्याच्या नंतर आपण जे मिक्सरला वाटण बनवून घेतलेलं आहे तर ते घालून घ्यायचं आहे. सुरुवातीला मी यामध्ये चिमूटभर हिंग घातलेला आहे. आणि भरपूर सारा कढीपत्ता आपण यामध्ये टाकून घेतलेला आहे, म्हणजे 9 ते 10 पानं मी यामध्ये कढीपत्त्याची घातलेली आहे. यामुळे खूपच छान चव येते आपल्या चिकुल्यांना. आणि इथे मी 1.5 चमचा हे वाटण टाकून घेते आहे. यामध्ये आपण कोथिंबीरीचा वापर जास्त केलेला आहे, त्यामुळे जास्त तिखट होणार नाही आपण एवढं जरी तिखट वापरलं तरी. आणि हे मिरची आपल्याला आता चांगल्या प्रकारे तळून घ्यायची आहे. आणि सोबतच आपल्याला याच तेलामध्येच हळद टाकून घ्यायची आहे. तर अशा प्रकारे फोडणीमध्येच हळद घातल्यामुळं कुठलाही पदार्थ आपण करत असू तर त्याला रंग छान येतो, म्हणून अशा प्रकारे फोडणीमध्येच नेहमी हळद वापरावी. आणि आता हे सर्व चांगल्या प्रकारे आपल्याला एकदा मिक्स करून घ्यायचं आहे. आणि लगेचच आपण यामध्ये थोडंसं पाणी टाकून घेणार आहोत, म्हणजे आपली फोडणी जळणार नाही त्यासाठी. तर इथे मी अर्धा ग्लास पाणी टाकून घेतलेलं आहे, तुम्ही इथे बघू शकता. आणि तुम्ही बघू शकता या पाण्याला छान उकळी आलेली आहे. तर त्यामध्ये आता आपल्याला शिजवलेली डाळ टाकून घ्यायची आहे.
तर इथे मी सर्व डाळ यामध्ये टाकून घेतलेली आहे. तर अशा प्रकारे मुगाच्या डाळीमध्ये बनवलेल्या ज्या चिकोल्या असतात तर त्या चवीला खूपच छान लागतात. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही मिश्र डाळींपासून सुद्धा चिकोल्या बनवू शकतात. पण अशा प्रकारे डाळीचा वापर यामध्ये केलेला असल्यामुळं घट्टपणा चांगला येतो आणि मुगाची डाळ ही घट्ट असते. म्हणून चिकोल्या वेगळ्या आणि पाणी वेगळं असं होत नाही. तर एक संतपणा येतो याला, म्हणजे याचा जो रस्सा बनतो त्याला. म्हणून मी इथे मुगाच्या डाळीचा वापर केलेला आहे. आणि आता सोबतच आपण यामध्ये आणखी पाणी ॲड करून घेणार आहोत. कारण एवढंच आपल्याला पुरेसं नसणार आहे. तर मी इथे पूर्ण 4 ग्लास पाण्याचा वापर मी इथे केलेला आहे. तर 4 ग्लास भरून मी यामध्ये पाणी टाकून घेतलेलं आहे. सुरुवातीला 2 ग्लास पाणी घातलं होतं आणि आता मी पुन्हा 2 ग्लास पाणी यामध्ये टाकून घेतलेलं आहे आणि वरतून आपल्याला यामध्ये कोथिंबीर टाकून घ्यायची. आणि आता लगेचच आपल्याला यामध्ये चवीपुरतं मीठसुद्धा टाकून घ्यायचं आहे. आपण इथे डाळीत वगैरे मीठ घातलेलं नाही आहे म्हणून व्यवस्थित असं मीठ टाकून घ्या यामध्ये. कारण मीठ जरी कमी असलं तरीसुद्धा चिकोल्यांची चव इथे चवीमध्ये फरक पडतो. म्हणून हवं तर टेस्ट करून तुम्ही बघू शकता. आणि चांगल्या प्रकारे आपल्याला आता हे मिक्स करून घ्यायचं आहे. तर तुम्ही बघू शकता आता सध्या हे आपल्याला खूप पातळ वाटतंय. पण याला चांगल्या प्रकारे आता आपल्याला उकळी येऊ द्यायची आहे. कारण आपण यामध्ये मुगाची डाळ घातलेली आहे, ते आपोआप याला घट्टपणा यायला सुरुवात होते आणि सोबतच जसं-जसं आपण यामध्ये पोळ्या लाटून टाकू, म्हणजे चिकुल्या लाटून टाकू, तर तसं-तसं हे घट्ट व्हायला सुरुवात होईल. तर याला छान प्रकारे आपल्याला उकळी येऊ द्यायची आहे. तर याला उकळी येते तोपर्यंत आता आपण चिकुल्या लाटण्यासाठी घेणार आहोत. तर आपण जे पीठ भिजवून घेतलं होतं, तर त्यातलं मी थोडंसं पीठ घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता इथे. आणि आपल्याला बऱ्यापैकी मोठी पोळी लाटून घ्यायची म्हणून मी इथे कणिक घेताना सुद्धा थोडंसं जास्त घेतलेलं आहे आणि पोळपाट भरून आपण इथे पूर्ण पोळी लाटून घेणार आहोत. खूप पातळही नाही आणि खूप जास्त जाडही नाही. आपण जर अति पातळ जर पोळी लाटली तर काय होतं की ते एकमेकांना चिटकतं आणि त्याचा लगदा व्हायला लागतो. आपण फोडणीच्या डाळीमध्ये हे टाकल्यानंतरून म्हणून खूप जास्त पातळ लाटायची नाही आहे आणि अगदी जाडही ठेवायची नाही आहे. जाड जर पोळी लाटल्या गेली तर ते व्यवस्थित शिजत नाही आणि चवीला सुद्धा चांगलं लागत नाही. म्हणून एकदम मध्यम अशी पोळी आपल्याला इथे लाटून घ्यायची आहे. तर तुम्ही इथे बघू शकता पूर्ण पोळपाट भरून मी पोळी इथे लाटून घेतलेली आहे. खूप जाडही नाही आणि एकदम पातळही नाही, तर मध्यम अशी पोळी मी इथे लाटून घेतलेली आहे. तुम्ही इथे बघू शकता. तर आता पूर्ण पोळी लाटून झालेली आहे आपली आणि आता आपण याचे छोटे-छोटे काप करून घेणार आहोत चाकूच्या साहाय्याने. आणि हे काप करताना सुद्धा आपल्याला खूप मोठे-मोठे काप करायचे नाही आहे. तर थोडेसे छोट्याच आकाराचे काप करून घ्यायचे म्हणजे ते पाण्यामध्ये लवकर शिजल्या जाते. आणि खूप मोठे-मोठे ठेवले तर त्याला घडी पडण्याची शक्यता असते. म्हणून छोटे-छोटे काप आपण इथे करून घेणार आहोत. तर आता मी याचे काप करून घेते आणि नंतर तुम्हाला दाखवते. तर तुम्ही इथे बघू शकता आपले काप इथे बनून तयार झालेले आहेत. तर एकदम छोटे-छोटे असे मी काप करून घेतलेले आहेत. मध्यम साईजचे, खूप पातळ नाही, खूप जाड नाही. आणि अशा प्रकारचे काप आपल्या फोडणी दिलेल्या डाळीमध्ये लवकर शिजतात आणि चवीला सुद्धा चांगले लागतात. म्हणजे त्याच्यामध्ये जो डाळीचा अर्क आहे तो उतरतो आणि अशा प्रकारे ताटामध्ये आपल्याला ते काढून घ्यायचं आहे. एकदम लगेच एक पोळी लाटायची झाली आणि ते लगेच पाण्यात घातलं असं करू नका. तर सुरुवातीला 2-3 पोळ्या अशा लाटून घ्या, कट करून घ्या आणि सोबतच आपण ते फोडणीच्या डाळीमध्ये घालणार आहोत. आणि अशा प्रकारे मी 2 पोळ्या इथे लाटून घेतलेल्या आहेत. तुम्ही बघू शकता. आणि इथे आपल्या डाळीला सुद्धा उकळी आलेली आहे. तर अशा प्रकारे उकळी आल्यानंतरच आपल्याला यामध्ये चिकोल्या घालून घ्यायच्या आहेत, ज्या आपण लाटून घेतलेल्या आहेत. तर तुम्ही इथे बघू शकता, इथे डाळ आपल्याला एकदम पातळ वाटते या चिकोल्या यामध्ये टाकण्याच्या अगोदर. पण नंतर जसं-जसं या चिकोल्या शिजत जातील, तर याला घट्टपणा येत जाईल. तर पाण्याला उकळी आल्यानंतर अशा प्रकारे एक-एक सुट्टी करून आपल्याला यामध्ये चिकोल्या सर्व घालून घ्यायच्या आहेत सुट्ट्या करून. म्हणजे ते एकमेकांना चिटकणार नाही आणि गॅस आपल्याला इथे चालूच ठेवायचा आहे मीडियम. आणि सर्व चिकोल्या मी अशा प्रकारे टाकून घेते. तर अशा उकळीच्या पाण्यामध्ये चिकोल्या घातल्यामुळं त्या चिकट होत नाही, एकमेकांना चिटकत नाहीत. त्याचा लगदा तयार होत नाही. म्हणून अशा सुटसुटीत अशा आपल्याला या पाण्यामध्ये सोडून घ्यायच्या आहेत. तर मी सगळ्या चिकोल्या आता यामध्ये टाकून घेते. तर मी इथे 5 माणसांसाठी इथे मी 6 पोळ्या लाटून घेतलेल्या आहेत. तर त्या मी सर्व घालून घेते आता.
आणि तुम्ही इथे बघू शकता मी सर्व चिकुल्या यामध्ये घातलेल्या आहेत. मीडियम गॅसवर आपल्याला या 10 ते 15 मिनिट चांगल्या प्रकारे हे सर्व शिजवून घ्यायचं आहे. म्हणजे जसं या चिकुल्या शिजतील तसं जे डाळीचं आपलं पाणी आहे तर ते घट्ट व्हायला सुरुवात होईल आणि त्याची चवसुद्धा चिकुल्यांना चांगल्या प्रकारे लागेल. तर तुम्ही इथे बघू शकता चांगल्या प्रकारे याला आपण शिजवून घेतोय. तर मध्ये-मध्ये आपल्याला असं एकसारखं हलवून घ्यायचं आहे. तर तुम्ही बघू शकता जवळ-जवळ 5-10 मिनिटानंतरच या चिकोल्यांचं पाणी जे आहे तर ते घट्ट व्हायला सुरुवात झाली याची डाळ. आणि तुम्ही इथे बघू शकता 15 मिनिटानंतरून या डाळीचा रंगसुद्धा इथे बदललेला आहे आणि चिकुल्यासुद्धा आपल्या शिजलेल्या आहेत आणि डाळीचं जे पाणी होतं तर ते घट्ट झालेलं आहे. तर अशा प्रकारे थोडंसं हाताने दाबून बघायचं आहे आपल्याला बोटांच्या साहाय्याने की चिकुल्या शिजल्या आहे की नाही. पण 10 ते 15 मिनिटामध्ये एकदम परफेक्ट अशा चिकुल्या आपल्या शिजून तयार होतात. आणि मुगाची डाळ घालून बनवलेली असल्यामुळं एकदम चविष्ट एक स एकसारखा घट्टपणा असलेल्या चिकुल्या आपल्या बनून तयार होतात आणि चिकुल्यांनासुद्धा व्यवस्थित त्याची चव लागते. यामध्ये घातलेल्या मिरचीची आणि डाळीची एकदम चमचमीत अशा चिकुल्या आपल्या बनून तयार झालेल्या आहेत. या चिकुल्यांच्या सोबत तुम्ही मस्त उडदाचा भाजलेला पापड, लोणचं आणि वरतून साजूक तूप घेऊन खाऊ शकता. अप्रतिम अशी त्याची चव लागते. तर नक्की अशा पद्धतीने चिकुल्या बनवून बघा आणि मला कमेंट करून सांगायला विसरू नका की ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली. पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.